मी जाणून बुजून आलो त्या टॉपिकवरती, कारण या सगळ्या गोष्टी हे वाचणार तरच समजणार. हे वाचलंच नाही तर आपल्याला समजणारच नाही. म्हणजे मी मुद्द्यावरतीच होतो, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की खरोखरच ही जी बुक आहे, या बुकाचं खरोखर म्हणजे एक पिक्चर आला होता मध्ये सावरकर यांच्यावरती. लोक काय विचार करतात काय नाही मला नाही माहिती, पण माझा आवडता विषय आहे. पण त्या सावरकरच्या पिक्चरमध्ये लपवल्या गेलं, सावरकरांच्या बायोग्राफीला लपवल्या गेलं असं मी समजतो. जर तुमच्याकडे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि ते खरे आहेत, मग तो व्यक्ती कोणीही असो ते समोर येणं गरजेचं आहे. त्याचा मेसेज जाणं गरजेचं आहे, त्याच्यातून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. आमच्यासारखे लोकांचं त्या पावलांवरती पाऊल पडणं सुद्धा गरजेचं आहे, पण समजणार तर. नमस्कार, मी प्रशांत गाडगे. आपल्यासमोर एक नवं कोरं एक असा प्लॅटफॉर्म मी घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रवासाचे धुरंधर कलाकार दिसतील. हां, पण त्यांची ख्याती म्हणजे समाजसेवा आहे. त्यांनी आपल्या अनुभवाच्या ह्याच्याने, त्यांनी आपल्या कर्तृत्वानाच्या ह्याच्याने, त्यांनी सतत भेटणाऱ्या अपयशाने यशाची पायरी कशी बनवायची, अशा सर्व कलाकारांना खुलके बोल या प्लॅटफॉर्मनी आज मी तुमच्यासमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्याला समजून घ्या, त्याच्यातून काय घेण्यासारखं घ्या आणि आपल्या येणाऱ्या भविष्याला थोडंसं चमक देण्याचं काम करा. आज आपल्यासमोर जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांच्याबद्दल मला सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक बुक आहे, आपले संविधान, राज्य पद्धतीचे नव्हे तर जीवन पद्धतीने. त्याचे लेखक आहे नूरखा पठाण. प्रियदर्शनी पब्लिकेशन यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. आणि या सर्व गोष्टीचे सर्वस्व म्हणजे आमचे विलास पवार साहेब आहेत. माणसांना 3 पान लिहिताना कंटाळा येतो. आज 272 पानांचं इतकं जाड बुक लिहिलेलं आहे त्यांनी. जाणून घ्यायचं आहे की तुमचा या बुकाबद्दल काय प्रवास आहे आणि ॲक्च्युअल तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे म्हणून. पण ते सर्व गोष्टी बोलताना चाय पिऊन आपल्याला बोलायचं आहे. एक छोटासा माध्यम आहे गप्पांचा, ज्याच्यामध्ये खूप काय अनुभवांचा पाऊस पडणार आहे आज आपल्यासमोर. तर एवढ्या सर्व गोष्टी आहेत, नीट आहे का, अशी संधी परत भेटणार नाही आपल्याला. हेच सर्व गोष्टी बोलायचं आहे. आणि आता मी आमच्या विलास पवार साहेबांकडे जरा आग्रह करतो की तुमच्याबद्दल तुम्ही सांगा, तुमचा अनुभवाबद्दल सांगा आणि इतकी मोठी बुक कशी घडली याच्याबद्दल सांगा. येस, बोला. नमस्कार. सर्वप्रथम प्रशांत दादा तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन की हा प्रवास किंवा ही जी संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनेतून आपण जनसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचा जो प्रयत्न करत आहात त्याच्याबद्दल खरंच आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि या धन्यवादासहित माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला किंवा लहान उद्योजकाला इथे बोलवून आपण जी मला प्रेरित केलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. हे लहानबीन नाही तर चांगले कर्तृत्वान आहेत, चांगला अनुभव आहे, दांडगा आहे, पण लहान नाही आहेत आपण. इथे कोणच लहान नाही आहे. सॉरी इंटरप्ट केलं, पण बोला. तर मित्र हो, सर्वप्रथम आपल्याला जय संविधान, जय शिवराय आणि क्रांतिकारक जय भीम. ह्या ठिकाणी आपण जे उपस्थित आहोत आणि या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचलेलो आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे दादानी ज्या पुस्तकाबद्दल जो उहापोहा केलेला आहे आपल्यापर्यंत पोचवण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यामागचा जो उद्देश असेल आणि उद्देश काय आहे आपण समजून घेऊया. मित्र हो, आपलं संविधान जीवन पद्धत, राज्य पद्धती नव्हे जीवन पद्धत, ह्या माध्यमातून आदरणीय नूरखा पठाण सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ह्या लिहिण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे, त्यांची संकल्पना काय आहे, हे सर्वप्रथम आपण जाणून घेणं गरजेचं आहे. अनुच्छेद 1 ते
51 क पर्यंत म्हणजेच मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याचं 272 पानांमध्ये हे पुस्तक बनवण्याची जी संकल्पना आहे ही कुठून, कशी आणि केव्हा आली इथपासून आपण सुरुवात केली तर ह्या पुस्तकाच्या बद्दल आपण नक्कीच पोचू. मित्रहो, 2019मध्ये त्यानंतर करोनाची जी महामारी झाली त्या करोनाच्या महामारीमध्ये आपण सर्व मुंबईकर, पूर्ण जगच ह्या ठिकाणी व्यापून गेलं होतं आणि ह्याच्यातून काही घटना ज्या घडलेल्या आहेत, दुःखद घटना आहेत, आनंदाच्या घटना आहेत, त्या घटनापैकी ही एक घटना म्हणजे आपलं संविधान हे पुस्तक आपल्या समोर येण्याचा मार्ग मोकळा झाला. तर खुलके बोल या एपिसोडमध्ये आपण चहा घेता घेता हा प्रवास सुरू करणार आहोत. या पुस्तकामधून जर प्रेरणा असेल तर आदरणीय प्राध्यापक श्रावण देवरे सरांची आहे. हे OBC महासंघाचे मोठे नेते असून त्याने 2018मध्ये संविधान गुणगौरव परीक्षा घेतली होती. ह्या परीक्षेचा मध्ये मी बराच सहभाग असल्यामुळे हा एक अनुभव माझ्या पाठीशी मिळाला आणि ज्यावेळी 2019च्या निवडणुका आल्या परंतु देवरे सरांना पुढचं परीक्षा ही घेता आली नाही. पुढे जाऊन आपल्याला 2020मध्ये करोनाच्या महामारीमध्ये आपण सर्व व्यस्त होतो. परंतु ह्या काळामध्ये एक चांगलं असं जे काय घडलं ते आदरणीय माझे मित्र दुर्गा पठाण सर हे रायगड जिल्हा परिषदमध्ये माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत. त्यांनी संविधानावर एक छोटी छोटी पोस्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केली. त्यावेळी सर्व लहान मुलांच्या हातामध्ये हे व्हॉट्सअप मोबाईल फोन हे आले आणि जवळजवळ अभ्यासक्रम शाळेचा सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच झाला आणि आपल्याला ही मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पूर्ण भारतामध्ये वावरू लागली. मित्रहो, ही पोस्ट अगदी 1 मिनिटाची होती आणि आम्ही 2018मध्ये जी काय परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये जो आमचा काही ग्रुप बनला होता, व्हॉट्सअप ग्रुप बनले होते, त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून समविचारी सर्व प्रवर्गातले लोक सक्रिय झाले होते आणि ह्याच अनुषंगाने सरांची जी पोस्ट आली ते संविधान म्हणजे काय, संविधान जाणून कसं घ्यावं आणि संविधानाच्या चौकटीतून आपण कसे बाहेर पडावेत म्हणून अथक परिश्रम करून पठाण सरांनी ह्या पोस्ट व्हायरल करायला लागले आणि ह्या माध्यमातून आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून रमाई स्मारक झालंच पाहिजे ह्या ग्रुपवर ज्यावेळी ह्या पोस्ट व्हायरल झाल्या त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर हा पोस्ट निघत गेल्या आणि बघता बघता या पोस्ट एवढ्या जात असताना 2021मध्ये परत आम्ही संविधान परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि ह्या परीक्षेतून ज्यावेळी आम्ही मुलांना छोटी छोटी पोस्ट पाठवत होतो तर सर्व विद्यार्थ्यांच्या, सर्व परीक्षार्थ्यांच्या मागणीनुसार, कारण फोन हँग होत होते आणि ह्या माध्यमातून त्यांनी आम्हाला विनंती केली की सर हे तुमचं संकलित पुस्तक आलं पाहिजे म्हणून पठाण सरांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आणि ही जबाबदारी पार पाडत असताना 272 पानाचं जे हे आपल्याला पुस्तक दिसत आहे त्या पुस्तकामध्ये अगदी संविधानातील फक्त भाग 5 म्हणजे अनुच्छेद 1 ते 51 क मूलभूत अधिकार आणि कर्तव्य ह्याविषयी सविस्तर माहिती 272 पानामध्ये संकलित. तुम्हाला इथे थोडं थांबवतो. प्रथम म्हणजे हे अनुच्छेद 1 ते 51 क, अनुच्छेद 1 म्हणजे काय आणि ते 51 क म्हणजे ह्याचा अर्थ काय, माझ्या प्रेक्षकांना ते समजण्यासाठी खूप. दादा, अनुच्छेद म्हणजे आता विचार आपण असा केला पाहिजे की अनुच्छेद म्हणजे काय हा सरासरी लोकांच्या लक्षात येत नाही, कारण आपण जर कायद्याची भाषा बदलो तर कलम म्हणून आपण त्याला ओळखतो, रूल म्हणून ओळखतो, परंतु मराठीत म्हणजे ही बुक जी आहे ही टोटल कायद्यांवरती आहे. नाही नाही सर, अनुच्छेद म्हणजे जी आपली घटना लिहिली गेली त्याच्यामध्ये 395 कलमं लिहिली गेलेली आहेत
आणि त्या 395 मधून 25 भागामध्ये जी विभागलेली असलेली संविधान आहे, त्या संविधानाचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्य म्हणजे अनुच्छेद 1. आता 1 म्हणजे काय, आपण सरळ काय म्हणतो, आपल्या देशाचं नाव काय, तर आपण इंडिया बोलतो किंवा हिंदुस्थान बोलतो किंवा आपण भारत म्हणतो. परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून, संविधानाच्या दृष्टिकोनातून आपल्या या देशाचं नाव फक्त भारतच आहे. म्हणजे भारत म्हणजेच इंडिया, हा 1 नंबरचा आपला अनुच्छेद आहे. त्याच्यानंतर अनुच्छेद 1 पासून म्हणजे कलम 1 पासून ते 51 क पर्यंत मूलभूत अधिकार आणि कर्तव्य. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य कोणासाठी आहेत, आपण कुठे आहोत, आपण ह्या भारताचे नागरिक आहोत. ह्या भारताच्या नागरिकांनी चे अधिकार, त्यांना हक्क काय मिळाले पाहिजेत, त्यांना कर्तव्य काय आहेत, हे जाणून घेण्याचा आपण या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला. म्हणजे तुमचं मत असं आहे की जर या बुकाला जर एखाद्या व्यक्तीने वाचत आहे आणि त्यांनी जर या बुक वाचताना पूर्ण केलं तर त्याला एक अंदाज कायदे कसे चालते, आपला मूलभूत अधिकार आपण सरकारमधून कसं मिळवायचं, या सर्वांचं त्याला अभ्यास होऊ शकतो असं तुम्ही ठामपणे सांगू शकता? नक्कीच नक्कीच. जोपर्यंत आपल्याला मूलभूत अधिकार आणि आपले कर्तव्य समजत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रशासकीय लोकांपर्यंत, सरकारपर्यंत कसं पोचायचं हे आपल्याला, म्हणजे हे एक आपल्याला भक्कम करून टाकतं. आपल्या म्हणजे स्वतःच्या पायावरती आपण उभं राहू शकतो आणि आपली जी कामं आहेत ज्यासाठी आपल्याला नेत्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं 4-4 दिवस, 4-4 तास. पण जर तुम्हाला तुमचे जर अधिकार माहिती आहेत तर तुम्हाला कुठल्या कुठल्या नेत्याकडे मारायची गरज नाही आहे. असं एक संविधानचं एक शिकवण येते याच्यातून बाहेर. मला सांगा, एक 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 गोष्ट याच्यामध्ये तुमच्या आपल्या मित्राच्या प्रवासामध्ये मला समजलं, पुण्याचं आणि या बुकचं संबंध काय, पुणे आणि बुकचं काय संबंध, पुण्यामध्ये काय आहे, या बुकचं काय आहे? मी सांगू शकतो पण एक आठवण आहे, त्यांच्याच तोंडाने ऐकलेलं बरं आहे. थोडं सांगा माझ्या प्रेक्षकांना. सर, हा जो प्रवास आहे, हा प्रवास 2021 पासून सुरू झाला संविधान जनजागृतीचा. आणि मी मगाशी बोलल्याप्रमाणे आम्ही जी परीक्षा घेतो, परीक्षा कंडक्ट करतो, त्या माध्यमातून हे जे द्रोण आहे, हे जे लोन आहे, हा जो प्रवास आहे तो अगदी शालेय, अगदी 4थीच्या विद्यार्थ्यापासून आपण कॉलेजच्या महाविद्यालयापर्यंत ही परीक्षा घेतो. आणि अशीच परीक्षा आज 4 वर्ष करत असताना गेल्या वर्षी 13,500 विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक ठिकाणी म्हणजे शाळा कॉलेजेससहित सर ह्याच्यामध्ये म्हणजे मस्जिदीमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. सुरुवातीला आम्ही मराठीमधून जी परीक्षा कंडक्ट करत होतो, ह्या वर्षी 4 भाषेमध्ये कंडक्ट करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचा आम्ही प्रयत्न गेल्या वर्षी केला. हिंदी, मराठी, उर्दू आणि इंग्लिश ह्या 4ही भाषेतून आपण ही आता परीक्षा घेतो आहे. आणि ही परीक्षा घेत असताना हा प्रवाह, हा पोस्टचा प्रवाह अगदी शिक्षक, प्राध्यापक ह्यापर्यंत पोचला. आणि पुण्याच्या सावित्रीबाई मुक्त विद्यापीठ हे जे विद्यालय आहे, त्यांनी हे ज्यावेळी त्यांच्या प्राध्यापकांच्या हातामध्ये हे पुस्तक गेल्याच्या नंतर त्यांची जी संचालक मंडळ आहे, त्यांची जी कमिटी आहे, त्या कमिटीपर्यंत हे पुस्तक गेलं. त्या कमिटीने 7 सदस्यांनी ह्याचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या सिलेबसमध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला हे पुस्तक स्वीकारलेलं आहे. म्हणजे संदर्भ सूचीमध्ये ते पुस्तक घेतलेलं आहे. आणि सर, कौतुकाची म्हणजे आता आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमधून, मुक्त विद्यापीठातून तिथे जाऊन त्यांच्याबरोबर हे पुस्तकाच्याबद्दल आदरणीय पठाण सर, आम्ही पूर्ण टीम ह्यामध्ये काम करत आहोत. आणि ही टीम पूर्ण महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यातून काम करते. आणि हे पुस्तक पोचवण्याचं अगदी 2020, 21, 22मध्ये 3री आवृत्ती 2,000च्या, म्हणजे इथे कुठल्याही बुक स्टॉलवर हे पुस्तक दिलं जात नाही आहे, तर डायरेक्ट सेलिंग होते, डायरेक्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं जातं. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण परीक्षा घेतो आणि तिथपर्यंत पोचून जनजागृती. म्हणजे मुंबई विद्यापीठने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. एखादा विद्यार्थी जेव्हा डिग्री करतो, कॉलेज म्हणा, स्कूल म्हणा, त्याला काही समजतच नाही, बरोबर आहे. पण त्या टायमाला अशी गोष्ट जर एका विद्यार्थीला शिकून जर त्याचा कोर्स करून जर त्याला बाहेर या जगामध्ये पाठवलं, तर मला असं वाटतं की भारताला पुढे जाण्यासाठी कोण थांबवणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की खरोखरच तुम्हाला असं वाटतं
की कायदा सुव्यवस्था जी आज आपण बघत आहोत, तुम्ही मुंबईला कुठल्या पद्धतीने बघता? हे तर आहेच, या विषयावरती तर आपण येणार आहोत परत. पण एक असंच मधला एक प्रवास म्हणजे विचारायचा आहे. एवढा अनुभव आहे तुमच्याकडे, इतकं वर्षामध्ये तुम्ही इतकं काम केलेलं आहे. तुम्ही मुंबईला कुठल्या पद्धतीने बघता? सर, मुंबई म्हणजे आमची मातृभूमी. या भूमीतूनच लहानाचा मोठा झाला असल्यामुळे मुंबई हे जागतिक स्तराचं एक पर्यटन स्थळ असलं किंवा जागतिक बाजारपेठ असली तरी ह्या देशाची राजधानी ही मुंबई आहे. आणि ह्या मुंबईमधूनच आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर त्याचा इतिहास आपल्याला असं समजून घ्यावा लागेल. कारण ही मुंबई 7 बेटांनी विखुरलेली होती. ती 7 बेटे एकत्र झाल्याच्या नंतर कुलाबा हा जे बेट आहे हे खूप त्यावेळचं दिग्गज असं बेट आहे. ह्या ठिकाणी आपल्याला पोर्तुगीजच्या चर्च पाहायला मिळतील. डच लोकांच्या म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज इथूनच इथे राहिलेले आहेत. आणि मी सुद्धा धोबी तलाव ह्या एरियामध्ये राहिलेलं असल्यामुळं अगदी मातृभूमी आहे माझी. ह्याने मातृभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असणार? पण बघा, मी जाणून बुजून हा प्रश्न विचारला तुम्हाला, कारण मुंबई कशी आहे बोलल्यानंतर त्याचा लॅविशपणा, त्याचा ग्लॅमरपणा, त्याचं त्याच सर्व चमक आपण जगासमोर दाखवतो. म्हणजे इथे ताज हॉटेल्स आहेत, इथे गेटवे ऑफ इंडिया आहे, इथे मोठे मोठे 7 स्टार्स हॉटेल्स आहेत, बरंच काय आहे. इथे बॉलिवूड आहे, इथे बरंच काय राजकारणाची मेन यंत्रणा आहेत, मंत्रालय इथे आहे, हायकोर्ट इथे आहे, तिथं असतात. पण या सर्व गोष्टीचं आपण बोलतो, पण कुठेतरी एक खंत नाही, पण मुंबईच्या माणसांचं काय? मुंबई इतकी चमकवाली आहे, पण मुंबईमध्ये सर्वात जास्त स्लम्स आहेत. मुंबईमध्ये 10x10ची खोली जास्त आहे. त्या ठिकाणी जी माणसं राहतात त्यांचा जो संघर्ष खरोखरच संघर्ष आहे, ज्या तुमच्या बुकालाच घेऊनच आहे मी, मूलभूत सुविधा, अन्न, वस्त्र, निवारा. आपल्या या विषयावरती इतकं खालपर्यंत नाही बोलायचं, पण मुंबईच्या लोकांचं काय? आपला दृष्टिकोन बोलण्याचा थोडा चेंज झालं पाहिजे. मी तुमचं नाही, पण माझं एक पर्सनल मत. आपण मुंबई बोललो की आपण मुंबईची चमक नगरी दाखवतो. आपण कुठलाही विषय केला मुंबईबद्दल तर मुंबईची बिल्डिंग्स, पण तिकडच्या स्थानिकांचं काय? तिकडच्या राहणाऱ्या लोकांचं काय? तिकडच्या ट्रेन प्रवासाचं काय? तिकडच्या शिक्षणाचं काय? तिकडच्या रोजगाराचं काय? आणि या सर्व ज्या सुविधा ज्यांच्यासाठी हवे त्या माणसांचं काय? तुम्हाला असं वाटतं की मुंबईमध्ये ते माणसं तेवढं अपलिफ्टमेंटमध्ये आलेली आहे? बुक वाचण्यासाठी शिक्षण असलं पाहिजे. आता ही बुक मी त्याला दिलं, त्याला वाचता लिहिता येत नाही, आणि तो व्यक्ती मुंबईमध्ये राहत असेल तर खरोखरच मुंबई नगरी सोन्याची आहे का? पहिली बात, मुंबई इतकी लॅविश आहे का? मुंबई इतकी ॲड्युकेटेड आहे का? या सगळ्या गोष्टी आपण दाखवतो, पण माणसांचं काय? त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय बघताय? मुंबईची प्रगती झाली, पण तिकडच्या राहणाऱ्यांची प्रगती झाली का? त्याबद्दल थोडंसं बोला. सर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण भारतवासी आहोत. मी प्रथम भारतीय, अंतिमता भारतीय, हा जर उद्देश आपल्या सर्वांच्या ज्या मनात जर का घट्ट राहिला आणि आपल्या उद्देशिकेमध्येच आपण सांगतो आम्ही भारतीय लोक, त्याला भारतीय लोकांची व्याख्या ही खूप मोठी आहे. परंतु ज्या विषयाकडे मी येतोय त्या विषयाच्या अगोदर मी हे सांगू इच्छितो, जसं शिवरायांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये पूर्ण पकड जातीला एकत्र घेऊन मावळा ह्या शब्दाखाली सर्वांना एकत्र केलं. तसंच ह्या संविधानाने आम्ही भारतीय लोक म्हणून 6500 जातीपेक्षा अनेक वर्ग असलेल्या समाजाला एकत्र घेऊन इथपर्यंत आपण चालतोय. प्रश्न येतो आपल्या मुंबईचा. मुंबई आज ज्या पद्धतीने दाखवली जाते, ज्या पद्धतीने जगाच्या समोर मांडली जाते, परंतु ही जर का मुंबई ह्या प्रगतीपथावर जर आणण्याचं जर काम केलं असेल तर आजची झोपडपट्टी हीच आहे. ह्या झोपडपट्टीने ज्यावेळी विकास केला, इथली जी व्यवस्था होती, भौगोलिक कारण होतं, म्हणजे झोपडे असतील, त्याचं कसं झालं? आपण लगेच तर एवढे रोड आणू शकलो नाही ना. मूलभूत अधिकार देत असताना रस्ता, पाणी, निवारा
ह्या गोष्टी करत असताना जो प्रवाह गेलेला आहे, म्हणजे इकडची साफसफाई असेल, तिथे वस्त्या बसल्या, वस्त्या बसताना मोठ्या वस्त्या झाल्याच्या नंतर आज आपण म्हणजे भांडवलशाहीकडे चाललो आहे. देश तसा पाहिला तर प्रायव्हेटेशन, खाजगीकरण ह्या माध्यमातून जात असताना इकडच्या स्थानिक लोकांकडे अगदी खूप म्हणजे ज्यांना आज आपण जर स्लम एरिया पाहिला तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टीबरोबर आज हवा अशुद्ध भेटते, त्यांना आरोग्य आहे का, ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आणि ह्याच्यासाठी शिक्षण हेच आपल्याला महत्त्वाचं आहे. परंतु आज शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती परिपूर्ण बदललेली आहे. आता परिपूर्ण बदलली म्हणजे काय, तर आतापर्यंत आपल्याला आपण गेल्या ह्याच्यापर्यंत पाहत होतो की 8वीपर्यंत परीक्षाच घेत नव्हते. म्हणजे शिक्षण तुम्हाला द्यायचं आहे पण ती कुठेतरी थांबवायचं आहे. म्हणून आजची जी मुलं 8वीपर्यंत जी पास आहेत ती पुढे काय करतील, ह्या जगामध्ये स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये राहतील का, नाही राहू शकत. आज मराठी शाळा बंद केल्या जात आहे. हां, बरोबर पॉईंटवरती आलात. मराठी शाळा बंद का झाली? की शाळा बंद होण्याची कारणं काय ही आपण जनसामान्यांनी लक्षात घेतली पाहिजे, ती वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर हां, त्याच्यासाठी आपले अधिकार आहेत की आपल्या बाबा नाही आम्हाला शिक्षण पाहिजे, परंतु तुम्ही जर का सरकारकडे, प्रशासनाकडे जाऊन आपला पट आहे, जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जातच आहेत तर पालक वर्गाने तिथपर्यंत पोचलं पाहिजे. शिक्षक आहेत, शिक्षकांना आपल्याला सपोर्ट करावा लागेल, शिक्षण मंत्र्यापर्यंत जावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला परिपत्रकं द्यावी लागतील. परंतु ज्यावेळी 26,000 शाळा बंद झाल्या आम्ही महाराष्ट्रातले सर्व लोक गप्प होतो. ही एक शोकांतिका आहे. खंतच आहे. पण हे बघा, मला ह्याच्यामध्ये आता आपण काय कायदे बदलणारे तज्ज्ञ नाही, पण एक सामान्य विचार येतो की महाराष्ट्राचं प्रशासन हे मराठी पद्धतीने चालतं. तुम्ही कोर्टात जा, तुम्हाला मराठीमध्ये मग ठीक आहे, ते ट्रान्सलेशन या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण तुम्ही अर्ज द्या, काही करा, तुम्ही विधानभवनमध्ये अर्ज द्या, मंत्रालयामध्ये अर्ज द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही अर्ज द्या, त्याला मराठीमध्ये दिलं जातं. ठीक आहे. मला हे समजत नाही की आत्ताची BMC जी नाही आहे, 2-3 वर्ष हे लोक एक इतिहासच आहे आपल्या आपमध्ये, ते एक रेकॉर्डसारखंच आहे की मला सांगायचं आहे खास करून प्रेक्षकांना, बघा मराठी हे अर्ज सर्वीकडे आहे. मराठीमध्ये बोलायचं आहे, मराठीमध्ये अर्ज करायचा आहे, मराठीमध्ये लेखाजोखा आहे, पण मराठी शाळा बंद. उद्या मराठी विषय बंद झाला तर काय? मला एक विचारायचं आहे की अशा गोष्टी पॉसिबल आहेत का, की समजा गव्हर्नमेंट जॉबला जर लागायचं आहे तर तुम्हाला मराठी स्कूलमधूनच यावं लागणार. तुम्हाला जर कुठल्याही सुखसुविधामध्ये पोचायचं असेल, जेणेकरून गव्हर्नमेंट फॅकल्टीज असतात, जिथे जॉब्स असतात, आर्मी झाली, नेव्ही झाली, पोलीस खातं झाला, डॉक्टरी खातं झाला, असे सर्व खाते, ज्याचे PWD खाते झाले, त्याच्यामध्ये बरेच खाते जे आहेत, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपली सरकार नियुक्त्या काढतात, म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना प्रवेश देण्याचं काम करण्याचा, मग त्या टायमाला अटी का नाही टाकत की 10वीपर्यंत तुम्हाला BMC स्कूल्समध्ये मराठी शिकणं आणि तिथूनच त्याच मराठी स्कूलमधलं जर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट आणि 10वीचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच तरीच व्यक्ती गव्हर्नमेंट जॉबला लागू शकतात. अशा सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत का? त्यातलाच भाग आहे. अधिकार आहे आपल्याकडे, शिकण्याचा अधिकार आहे, काय शिकण्याचा हे अधिकार आहे, पण या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही रिस्ट्रिक्शन आणतात, या सगळ्या गोष्टी आणतात, मग स्कूलला घेऊन तुम्ही रिस्ट्रिक्शन का नाही आणत? मला हा प्रश्न विचारायचा की पॉसिबल आहे का? तुम्ही करा ना डिक्लेअर की 10वीपर्यंत मराठीच प्राथमिक या मराठीच विद्यालयातून तुम्हाला शिकता येणार, कारण तुम्ही महाराष्ट्रात राहता, इथे लेखोजोखा सर्व जो काय आहे आहे. तर अशा काय पाऊल उचलण्याचा किंवा अशा सगळ्या गोष्टी खरोखर कायद्यामध्ये बसतात का? प्रशांत भाऊ, खरंच अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रेक्षकांनी सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आज जागतिकीकरण जगाकडे बघत असताना, स्पर्धेच्या युगामध्ये जात असताना हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठीतून शिक्षण घेणं महत्त्वाचा जो पॉईंट आहे.
आज हां जरी आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र हा मराठी आहे आणि पूर्ण जगाची भाषा ही इंग्लिश आहे. त्याच्यामुळे जगासमोर आपल्याला जायचं असेल तर इंग्लिश येणं गरजेचं आहे. त्याचं समर्थन केलंच पाहिजे. आहे ना, इंग्लिश शिकवायला कॉलेज आहे ना, मी 10वी पर्यंत बोलतोय. परंतु 10वीपर्यंत जे प्रांत प्रांतवाज म्हणजे आता मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे 10वीपर्यंत शिक्षण झालंच पाहिजे. सक्तीचं शिक्षण दिलंच पाहिजे आणि हा जो आपल्याला अधिकार आहे त्या अधिकाराची जाणीव करून घेण्यासाठीच अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक पठाण सरांनी संकलित केलं. मराठी मीडियम स्कूलमधून शिकून तुम्हाला कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. येस नक्की लॉ बाइंडेड करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी जे मी बोलतोय ते खरोखरच कायद्यामध्ये बसणार होऊ शकतं. मी बोलतोय शिक्षणाचा विषय सर्वात महत्त्वाचा विषय आणि माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये मी महत्त्वाचा विषय आणलेला आहे. शिक्षणाने आपण सुरुवात करतोय आणि मग पुढे तर बराच काय हंगामा आहे. पण मला म्हणायचं एवढंच आहे की आता एखाद्या व्यक्तीला BMC स्कूलमध्ये पण जर जायचं असेल ना तर त्या शिक्षणाच्या मागे त्याला 100 रुपये खर्च आहे. म्हणजे जिथे अन्न वस्त्र निवारा हे भारतामध्ये फ्री आहे असे बोंबाबोंब आपण मारत असतो पुन्हा जगभर. पण खरी परिस्थिती काय आहे? खरोखरच शिक्षण म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत सुविधा जे आहेत हे आपल्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. शिक्षण फ्री आहे का ते सोडा, शिक्षण फ्री आहे का आपल्या याच्यामध्ये? ग्रामीणमध्ये तुम्ही फिरलेला आहेत, महाराष्ट्र पूर्ण तुम्ही पिंजून काढलेलं आहे. खरंच शिक्षण आपल्यामध्ये मूलभूत सुविधामध्ये बसतं आणि निशुल्क असं शिक्षण तुम्ही घेऊन 10वी डिग्रीपर्यंत पोहोचू शकता. जे आपलं भारत सरकार आणि भारत बोंबाबोंब करत असतं आणि नाव मिळवतंय. हे थोटांड आहे की खरं आहे? दादा ह्याच्यावरती आपला हा जो विषय हा राजकीय व पद्धतीचा विषय आहे आणि सरकार हां मूलभूत हां यस अगदी बरोबर. शासन म्हणजे जे सरकार जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत ते सभेमध्ये जाऊन त्या पद्धतीची मांडणी केली जाते. त्याच्यावर कायदे बनवले जातात. राज्य सरकारची ही जी व्यवस्था आहे राज्य सरकार याच्यावर कायदे बनवू शकते. त्याच्यामध्ये त्यांचा एक म्हणजे विभाग आहे, शैक्षणिक विभाग आहे. त्याच्यामध्ये त्या विधिमंडळामध्ये त्या नवीन योजना घेऊन येतात. परंतु नवीन योजना घेत असताना जो महत्त्वाचा विषय आहे की गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं का? आज खरंच ही एक खूप मोठी शोकांतिका सांगावी लागेल. आज BMCच्या शाळेमध्ये आपल्याला फ्री जरी शिक्षण भेटत असेल तर ते शिक्षण कोणत्या पद्धतीने दिलं जाते? आज शिक्षकांना वेगळ्या पद्धतीलाच कामाला लावलेलं आहे. ही एक पालकवर्गाने फ्री नाही आहे, म्हणजे ग्रामीणमध्ये पण फ्री नाही आहे. शिक्षण फ्री आहे का? सध्या शिक्षण फ्री आहे परंतु त्याची जी अंमलबजावणी आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिकवायचा जो टाईम आहे ते नको त्या ठिकाणी कामाला लागलेले आहे. मग आता ह्याचा अर्थ तुम्ही काय कराल? शिक्षण फ्री आहे का मी ते विचारतोय. परत तेच विचारतोय. मुंबईचं सोडा, मुंबईला सर्वांनाच माहिती आहे की मुंबई हर एक गोष्टीला लुटायलाच बसलेली आहे. मुंबई लुटायला बसले म्हणजे आज जे मुंबई चालवतात ते मुंबईचं नाव खराब करत आहेत. त्यांना समजत नाही आहे की भविष्य आपलं कुठे घेऊन चाललेलं आहे. मुंबईचं सोडा, पण ग्रामीणाचा विषय मी घेऊन बघतोय की बघा मी तुम्हाला विचारतोय का ग्रामीणमध्ये तुम्ही वया देता विद्यार्थ्यांना, टेक्स्टबुक नोटबुक नाही टेक्स्टबुक, पण तुम्ही नोटबुक देत नाही. तुम्ही खडू देता पण तुम्ही पेन्सिल देत नाही. तुम्ही प्रश्नपत्रिका देता पण त्याचा पॅड देत नाही. तुम्ही क्लासरूम देता पण क्लासरूममध्ये खुर्ची आणि टेबल नाही. तुम्ही शाळा देता पण शाळेमध्ये टायमावरती टीचर नाही. राईट आहे बात? आणि मग तेच सर्व गोष्टी घेऊन ट्युशनमध्ये बसता पैसे देऊन. आता तुम्ही सांगा मूलभूत सुविधामध्ये जर फ्री आपण म्हणतोय तर त्या विद्यार्थीला फक्त जी काही गोष्ट घेऊन जायची आहे ती दुकानातून न विकत घेता स्कूलमधून भेटली पाहिजे. बघा पेन्सिल असेल पेन असेल तर मी ते लिहिलं नाही तर आठवण कसं करणार? म्हणजे मला पायणीचा खर्च आला 5 रुपये 10 रुपये. मला टेक्स्टबुक दिली पण त्याच्याबद्दल काय महत्त्वाची गोष्ट जर मला नोटबुकमध्ये लिहायचं आहे तर ते नोटबुक स्कूल देत नाही. ते मला विकत घेऊन आणावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये माझे 500 रुपये कुठे नाही. बरोबर आहे बात?
खरोखरच तुम्ही मानता फक्त ऍडमिशन फ्री मध्ये घेणं हे शिक्षण आहे का फ्री देणं? शिक्षण फ्री म्हणजे काय की त्या व्यक्तीला शिकण्यासाठी हर एक गोष्ट ही शाळा पुरवते. असं आहे का ग्रामीणमध्ये? शहरी ठिकाणी सुद्धा हा जे आपण मी परत थांबवते, मी नंतर तुमचा पूर्ण प्रश्न. कारण मी एका ग्रामीण ठिकाणामध्ये गेलो होतो, तिथे 5 रुपये एक हफ्ता एखाद्या व्यक्ती चालवतात. 5 रुपयामध्ये काय, पेज बनतो ना, पण पेज तांदूळ तर भेटतच 5 रुपयामध्ये, एक हफ्ता पुरेसे. त्याला पेज बनवून ते पित होते. मी बोललो की काय चाललंय? बोलतो नाही त्याला स्कूलला जायचं. त्याला पेज नाही स्कूलला जाणार, त्या आजारी आहे, आजारी माणसाला दिला जातो, पण तो पेज काऊन स्कूलला जातोय? तर विचार करा, 5 रुपये जेवणासाठी आहे, तो पॅन 5 रुपयाची कशी घेणार? त्याला 3 मुलं होते, तिन्ही मुलांना त्याने स्कूलमध्ये पाठवलं. तिन्ही मुलं 3-3 वर्ष शिकले. त्याच्यानंतर ते कुठल्या तरी वीट कारखान्यात, डबरी कारखान्यात कामाला लागले. आणि शेवटचा पोरगा त्याला पण ट्राय केलं. मी विचारलं की तुम्ही मुलांना पाठवलं, 3 वर्ष नाही झालं, त्यांना काढलं आणि कामाला लावलं, चाइल्ड लेबरमध्ये तुम्ही फसणार. तो त्या चाइल्ड लेबरमध्ये फसलो चालेल, चाइल्ड मेलेचं काय, खाणच नाही तर करणार काय? मग ह्याला का पाठवत आहे? मोठं झाल्यानंतर ह्यानी मला असं नको विचारायला की आई तू मला शिक्षणाला का नाही पाठवलं. जेव्हा हा स्वतःहून जाईल तिथे, ज्यावेळी स्कूलला लागणारी खर्च जेव्हा त्याला समजेल आणि त्याला ते घेता येणार नाही ना, तर स्वतःहून त्याचं मन डायव्हर्ट होईल आणि स्वतःहून तो स्कूल सोडून टाकेल. म्हणजे मी तुला शाळेत टाकलं नाही, मी तुला शाळेतून काढलं, अशी मनस्थिती त्याच्यात राहणार नाही आणि तो स्वतःहून कामाला लागेल. 18 वर्षानंतर नोकरी केली पाहिजे, इथे 4 वर्षानंतर लोक कामाला जात आहे. म्हणजे कुठेतरी पैशाचा भार आहे म्हणून शिक्षण घेता येत नाही. तर ह्या सर्व गोष्टींनी बोललो की खरोखरच ग्रामीण याच्यामध्ये शिक्षण फ्री आहे का? आता बोला. आधी आपण जो हा विषय आहे अगदी वास्तव मांडलेला आहे. ज्यावेळी आपण ग्रामीण ठिकाणी जातो, आदिवासी वाड्यातून जातो, ही परिस्थिती खूप भयान आहे की खरोखरच शिक्षण घेण्याची इच्छा असते, परंतु शिक्षण घेता येत नाही. आणि फ्री शिक्षण जे आपण बोलतो त्या पद्धतीने परिपूर्ण दिलं जात नाही. शाळा आहेत, कॉलेजे आहेत, शाळेमध्ये शिक्षक आहेत, परंतु पाठ्यपुस्तक जी व्यथा तुम्ही मांडलेली आहे ती सर्वसाधारण अगदी गावखेड्यामध्ये आहे, त्यांना ते दिलं जात नाही. सर एवढंच कशाला, तर मुंबईच्या ठिकाणी सुद्धा आज 10वीच्या विद्यार्थ्यांची फी दिली गेली नसल्यामुळे कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जात नाही. त्याला पासच का करता? ॲडमिशनच देऊ शकत नाही तुम्ही, मग त्याला पास करून त्याच्यावरती अत्याचार आहे तो. माझा अनुभव तुम्हाला सांगतो की ह्या गेल्या ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी आता कॉलेजेस सुरू होतील. ऑनलाईन फॉर्म भरले गेले, मुलांची लिस्ट लागली. ते आता कमीत कमी 10 ते 15,000 रुपये कॉलेज फीस मागते. परंतु 10वीपर्यंत जी विद्यार्थी शिकलेली आहे तिचे जवळजवळ 7-7.5 हजार काहीतरी पैसे भरायचे आहेत शाळेमध्ये, ते भरत नाही आहेत. म्हणून शिक्षक लोक त्यांचा LC देत नाही आहेत. मग ते जर का LC देत नसतील तर ते कॉलेजमध्ये जाणार कसे? हे वास्तवरूपी जे समाजाची आपण जी मांडणी केली त्याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपण जे बोलतोय शिक्षण फ्री खरोखरच आहे का, तर हा सर्व दृष्टिकोन पाहिला, हा जो जर प्रवास पाहिला, तर शिक्षण आज फ्री नाही आहे असंच मताचे आपल्याला सहमत व्हावं लागेल. म्हणजे खुलके बोलमध्ये एक मुद्दा भेटला की महाराष्ट्रात शिक्षण फ्री नाही. 100%. कारण आज सर्वच प्रायव्हेटेशनमध्ये धनदांड्या लोकांच्या शाळा कॉलेजेस झालेल्या आहेत. आम्ही ॲडमिशन घेतो, शाळेत जातो, फी भरण्यासाठी माझी मायमाऊली काबाड कष्ट करते आणि मुलांची 500 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत फी दिली जाते. ॲडमिशनसाठी KGला आपण गेलो तर 10, 20, 25 हजाराशिवाय त्यांना प्रायव्हेट शाळेमधून भेटत नाही. कारण गव्हर्मेंट शाळा बंद होत आहेत आणि गव्हर्मेंट शाळा बंद होत असल्यामुळं प्रायव्हेटेशनमध्ये शिक्षणाचा गाभा गेलेला आहे. याच्या पुढची पिढी शिकेल की नाही ही एक मोठं प्रश्नचिन्ह आपण उभं केलेलं आहे. आणि मग हे प्रश्नचिन्ह उभं असताना खरोखरच मित्रहो, आपण परत मी ह्या मुद्द्यावर येतो ह्याच्यासाठी
की संविधान म्हणजे काय. परत आपण कायद्याकडे येतो आणि मग ह्या ज्या गोष्टी घडतात त्या मूलभूत आपल्या संविधानाच्या निगडीत असतात. परंतु संविधान म्हणजे काय हेच आपण समजून घेतलेलं नाही. मी जाणून बुजून आलो त्या टॉपिकवरती, कारण या सगळ्या गोष्टी हे वाचणार तरच समजणार. हे वाचलंच नाही तर आपल्याला समजणारच नाही. म्हणजे मी मुद्द्यावरतीच होतो, पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की खरोखरच ही जी बुक आहे, या बुकाचं खरोखर म्हणजे एक पिक्चर आला होता मध्ये सावरकर यांच्यावरती. लोक काय विचार करतात काय नाही मला नाही माहिती, पण माझा आवडता विषय आहे. पण त्या सावरकरच्या पिक्चरमध्ये लपवल्या गेलं, सावरकरांच्या बायोग्राफीला लपवलं गेलं असं मी समजतो. जर तुमच्याकडे पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि ते खरे आहेत, मग तो व्यक्ती कोणीही असो ते समोर येणं गरजेचं आहे. त्याचा मेसेज जाणं गरजेचं आहे, त्याच्यातून प्रेरणा घेणं गरजेचं आहे. आमच्यासारखे लोकांचं त्या पावलांवरती पाऊल पडणं सुद्धा गरजेचं आहे, पण समजणार तर. पण त्या एक बुकामध्ये, त्या पिक्चरमध्ये एक होतं 1858, ज्या 1857 असं डेट दिलं होतं आणि अशीच बुक बनवली होती. ती बुक त्या 1857चं जे पहिलं त्याला आपण हे म्हणतो चाफेकर बंधू, ज्याच्यामध्ये ते शहीद झाले होते आणि तिथून आपला स्वतंत्र काल चालू झाला. आणि त्या सर्व संघर्षाचा तो बुक तुम्हाला माहिती आहे. त्या बुकातून मला समजलं की भगतसिंग सारखे आपले शहीद, राजगुरू सारखे आपले तिसरे आपले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस आणि असे अनेक त्या टायमाला ज्यांनी आपलं रक्त, आपलं संसार, आपला जीव, आपलं भविष्य भारताला दिलं, ते शहीद झाले. अशा सर्वांचे गुरु सावरकर होते. या त्या पिक्चरमध्ये दाखवलं. खरं खोटं या सर्व गोष्टीमध्ये मी पडत नाही, पण सर्वांचं मला ते क्लिक का झालं. बरेच पिक्चर आम्ही बघितले, बरेच टॉपिकमध्ये बघितले, पण ते 1857ची बुक लय वेळा दाखवलेलं आहे. म्हणजे तेव्हा रूल होता की जर तुम्हाला क्रांतिकारी बनायचं आहे तर ही बुक घ्या, ही बुक शिका, पटलं तर या. आणि त्याचा प्रचार इतकं वाढलं की इंग्रज त्या टायमाला घाबरलं होतं त्या बुकाला. तर मी ते उल्लेख का करतोय की खरोखरच त्या टायमाला सुद्धा त्याच्यामध्ये अशाच काय पद्धतीचे तुमचा अधिकार काय आहे, अधिकार समजलं तर भांडणार, अधिकारात नाही समजलं तर तुम्ही भांडणार का. तर अशी भांडण करणारी बुक आवडणार, तर भांडणारच नाही तर तुम्ही हक सच में प्यार से नहीं आता है, उसको छीनना पड़ता है. तर त्या काळामध्ये ती बुक आठवली. आणि आज ही बुक तर त्याच्यासोबत मी कंपेअर यासाठी करतोय की खरोखरच आपल्या भारताच्या याच्यामध्ये किती लोकांमध्ये समज आहे नाही आहे मला त्यात पडत नाही, पण मुंबई आणि महाराष्ट्रासारख्या माझ्या सर्व बांधवांनी जे आज शिक्षणाच्या प्रवासामध्ये आहे, संघर्षाच्या प्रवासामध्ये आहे, या सर्वांनी अशा बुक वाचली पाहिजे आहे. ही बुक तुमच्या घरात असलीच पाहिजे आहे. आपण म्हणतो ना दरवाजावरती यम आएगा तो डर जाता है, यम आए ना आए, काय फालतू दम येण्याच्या आधी जर तुमच्याकडे ही बुक असेल तर चांगल्याचा घाम तुम्ही काढू शकता. म्हणजे तसंच माझा प्रयत्न राहील की जसं सावरकरांनी ती बुक, त्या सावरकरांनी लेखक होते त्यांनी ती बुक लिहिली असं त्या पिक्चरमध्ये दाखवलं. आणि ती बुक इतकी प्रसिद्ध झाली की त्या बुक पाय या सर्व मोठ्या क्रांतीवीर आपले घडले. भारत गांधी से आज़ाद हुआ है, चलो आई अग्रीड, पर सिर्फ गांधी से हुआ है ये बात नहीं है. इसमें बहुत सारे लोग का अनुदान है और उसमें एक बुक बहुत महत्व की ठहरती है, क्योंकि उसके वजह से ही पूरी दुनिया को मालूम पड़ा कि भारत झगड़ना भी जानती है, खून बहाना भी जानती है और मददगारों को खून देना भी जानती है. तर अशा पद्धतीचा हा बुक आहे. डेफिनेटली, नक्कीच सर. त्या ऊर्जा त्या बुकमध्ये आहे का. तर मला आपलं सावरकरांना सावरकर बोलण्याची पण लायकी नाही माझी. काही असो, काला पाणी, एक माणूस 1 घंटा जेलमध्ये राहत नाही, 10 फोन करतो, काका मामा दादा वाचवा मला हे करतोय ते करतोय, सॉरी दे पी इन द पॅन्ट्स. त्या माणसाने काला पाणी काढली. अशा व्यक्तीचं नाव घेणं, कोणी असो, ते बाबासाहेब असो, गांधी असो,
कोणी असो, ज्यांनी त्या टायमाला संघर्ष केलं आणि त्यांच्यामध्ये हजारो संख्येचे लोक फॉलोअर झाले, त्यांना काही बोलणं हे नाहीये. अशा माणसांनी ती बुक त्या टायमाला काढली होती. त्याच पद्धतीने तुम्ही आज ही बुक काढलेली आहे. मला असं वाटतं की खरोखरच या बुकला तशा हिशोबाने आपण बघितलं पाहिजे, कारण भांडण्याची ताकद याच्यामध्ये आहे. आणि मी माझ्या प्रेक्षकांना एवढंच सांगेन, थोडं आता सांगता झालेलीच आहे, पण 2 शब्द आपण या विषयावरती तर घेऊच, पण सांगता सांगता मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे, आज गरज है बनो सावरकर, ऐसी बुक लो, समझो और तोड़ दो जो तुम्हारे हक के आगे आते हैं. ये सारा हे हिंदी मराठी सर्व मिक्स आहे, कारण आपला खुल के बोल चॅनल तसं आहे. जो समझने का है, जो भाषा में बोलना है बोलो. समझने वाले मेरे प्रेक्षक बाहर बैठे ही है, वो समझ लेंगे. क्या लेना है वो लेंगे और क्या देना है वो भी देंगे. तर मी या बुकला असं समजतोय, मी सर्व माझ्या प्रेक्षकांना म्हणतोय की या बुकाला खरोखरच तुम्ही घ्या, वाचा. खूप काय जागृत करणारी गोष्ट याच्यामध्ये असू शकते. मी वाचलेलीच आहे, पण आता तो आपला पार्ट नाही आहे. कधीतरी मी या बुकावरती रितशीर आपल्याला मी सांगेन की याच्यामध्ये काय आहे, ते सुद्धा सांगतील. ह्याची ऑडिओ निघाली पाहिजे, या बुकला ट्रान्सलेट केलं पाहिजे वेगवेगळ्या भाषेमध्ये आणि पोचली पाहिजे आहे. आणि खरोखरच या बुकाने क्रांती घडेल. क्रांती म्हणजे शिक्षणाची क्रांती घडेल, प्रगतीची क्रांती घडेल. 10 रुपये माणसांना खायला नाही आहे आणि इथे 500-500 आणि 50-50 कोटी घेऊन लोक माणूस इकडे तिकडे होतात आहे. अधिवेशनं होतात आहे, अधिवेशनामध्ये विषय इकडच्या तिकडच्या लोकांचं होते, गद्दारगीचं होते. आमच्या घरात प्रॉब्लेम झालेला आहे, विधानसभेमध्ये, विधानभवनमध्ये आणि कुठल्या कोणावरती जात नाही आहे. पण हे असंच चाललं ना तर सिव्हिल वॉर स्टार्ट होणार. कारण खरंच गरज आहे मुंबईला पुढे येण्याची. मुंबई मोठी आहे, तिकडच्या राहणाऱ्या लोकांचा गरज आहे. आणि असेच सर्व टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर आलो होतो. शेवट करत आहे, पण त्याआधी थोडंफार माझ्या प्रेक्षकांना खुलके बोलच्या यांना आपण काय म्हणणार आणि खरंच तुमचं शेवटचं मनोगत काय आहे हे तुम्ही बोला. एवढंच मी तुम्हाला. दादा, तुम्ही 1857चा जो उठाव डोळ्यासमोर आणला, 1857च्या नंतर जी स्वातंत्र्याला जी सुरुवात झाली, हा एक विषय आणि हा अभ्यास करण्याचा भाग जो आहे, आणि त्या अभ्यासातून आपण जो चित्रपटाच्या बद्दल जे काही माहिती दिली आणि सावरकरांच्या बद्दल मग काही लपवलं असेल, काही त्या पद्धतीने सांगून म्हणजे लोकांपर्यंत ते पुस्तक कसं गेलं सावरकरांचं, हां म्हणजे जो प्रयत्न केलेला आहे. हे जे पुस्तक आहे, मी प्रेक्षकांना हे सांगेन की हे प्रेक्षक जरी हे पुस्तक जरी संकलित केलेलं असेल तरी मेन आपलं आहे संविधान. जे संविधान आहे त्या संविधानाच्या 395 कलमातील अनुच्छेद 1 ते 51 म्हणजे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य हे ह्या पुस्तकातून सविस्तर साध्या सोप्या भाषेमध्ये आदरणीय पठाण सरांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या माणसाला मराठी वाचता येईल, जरी तो शाळेत 4थीत गेला असेल परंतु त्याला मराठी वाचता येते, अशा परीक्षार्थी ह्या पुस्तकाच्या आधारे परीक्षा देत आहेत, वाचत आहेत. रोज आमच्या पोस्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत आणि त्या पोस्टच्या माध्यमातून आम्ही त्यांची उत्तरे घेत आहोत. आज जवळजवळ एका महिन्यामध्ये 200 परीक्षार्थी म्हणजे आपल्यासारखे ह्या एपिसोडमध्ये आमच्या प्रश्नमंजुषामध्ये सहभागी झालेले आहेत. पुढे आम्ही ह्या परीक्षा ज्या घेत आहोत त्या फक्त संविधान जनजागृती व्हावी हाच एक त्यामागचा उद्देश आहे. आणि अनुच्छेद 1 पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की जर का आपण समजून घेतलं नाही, संविधान हे चौकटीमध्ये ठेवलं गेलेलं आहे. संविधानामध्ये बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला बदलला पाहिजे. आणि नक्की संविधान म्हणजे तरी काय हो, जर आपण आपल्या घरामध्ये राहतो तर काय करावं आणि काय करू नये ही आपली एक आचारसंहिता आहे. तीच आचारसंहिता प्रत्येक समाजामध्ये आहे. त्या समाजाने काय करावं आणि त्या काय करू नये प्रत्येक धर्मगुरूंमध्ये आहे. तीच आचारसंहिता म्हणजे संविधान आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून कोणते कार्य करावं, कोणते कार्य करू नये, कोणते कलम लागू करावे, जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतोय ते लोकप्रतिनिधी निवडून तिथे गेल्याच्या नंतर शेवटी बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे, जर हे संविधान चांगल्या लोकांच्या हाती आलं आणि त्याचा उपयोग त्यांनी जर चांगला केला तर हे संविधान चांगलंच आहे. परंतु जर का हे संविधान त्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या हातीमध्ये गेलं तर त्याची आजची परिस्थिती आपण
बघत आहोत संविधान आज धोक्यात आहे किंवा संविधान बदलणार आहेत, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या लांबच्या गोष्टी आहेत, परंतु आपण संविधान म्हणजे काय हे तरी आधी आपण समजून घेऊया. आणि जर का आपण संविधान समजून घेतलं तरच ह्या देशाची प्रगती होईल. कारण आम्हाला अगदी सहजासहजी 18 वर्षानंतर मतदान करण्याचा अधिकार भेटलेला आहे. तो तुम्ही कुठेतरी त्याचा उपयोग कसा होईल आणि कसा आपले लोकप्रतिनिधी आपण कसे निवडून द्यावेत ह्याचं हे संविधान हे पुस्तकाच्या संकलित पोस्टमधून तुमच्या अगदी लक्षात येईल. एक मत, संविधान चांगल्या हातात आहे की वाईट माणसांच्या हातात आहे? शब्दात खुलके बोल. शब्दात वाईटांच्या हातात आहे, गैरसमजींच्या हातात आहे की चांगल्या माणसांच्या हातात आहे? आज संविधान कोणाच्या हातात आहे? तुमचं मत. हे सर, आपण जे पाणी आहे, जर तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाका, त्याच्यामध्ये साखर टाका किंवा त्याच्यामध्ये त्रुटी टाका, पाणी आपलं रूप बदलत नाही, चव बदलते. म्हणजे समजलं संविधान बिनचवांच्या माणसांकडे आहे. असो तो एक भाग. पण हे छान गप्पा आपण मारल्यात. हेच या प्लॅटफॉर्मचं मेन मोटिव आहे की खुलके बोल, मराठी में बोल, हिंदी में बोल, इंग्लिश में बोल, पर खुलके बोल. आणि सर एक मिनिट, म्हणजे विशेषतः म्हणजे ह्या पुस्तकाची हिंदीमध्ये आवृत्ती प्रकाशित होत आहे. अरे व्हेरी गुड. त्याच्यानंतर इंग्लिश, उर्दू ह्या भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन सुरू आहे. तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे हे पुस्तक ह्याच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण देशामध्ये संविधान गुणगौरव परीक्षेचं नियोजन करायचं आहे आणि त्या पद्धतीने आमची पूर्ण टीम कामाला लागलेली आहे. सर्व तुमच्या प्रवासाला आमच्याकडून शुभेच्छा तर आहेच. आम्ही सावरकर बनू आणि तुमच्या भूका आम्ही अजून प्रवासामध्ये आणू, तो काळाचा प्रश्न आहे. पण खरोखर एक चांगली गोष्ट, एक ज्वेल आहे, हे एक सोनं आहे, हे लोकांनी घेतलं पाहिजे आहे. आणि परत एकदा मी विलास साहेबांचं प्रथम स्वागत करतो. आणि माझ्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपण आलात, आपण एवढं सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, आपल्या बुकबद्दल सांगितल्यात. खरोखरच यशाच्या पायरीवरती हे असणार आहे. आज नहीं तो कल अकल आएगी, ये मैं मानता हूँ और लोग इसमें अच्छी तरीके से शामिल होंगे. आणि कसा आपल्याला वाटलं आमचा हा पहिला एपिसोड खुलके बोल या चॅनलचा. एवढीच विनंती आहे लास्टला की विलास साहेब तर आहेच, आपल्या सर्व गरजेला असणार. कधी कुठला प्रश्न असेल, विषय असणार तर तुम्ही मेसेज करू शकता. आमचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करू शकता, त्याचं बेल आयकन आहे. या सगळ्या गोष्टी सर्वांना माहितीच आहे का मी पहिल्यांदा नाही आहे. मला फक्त एवढंच आहे की जुडाल तर शिकाल, होशियार बनाल तर बेस होणार. आतंकवादी नाही पर क्रांतिकारी जरूर बनणार, नव्या पिढीच्या नव्या माणसांना वरती आणण्यासाठी. हेच 2 शब्द बोलून आजचा मी हा एपिसोडची सांगता घेतो. प्रेक्षकांचा धन्यवाद की त्यांनी या आमच्या प्रवासाला, या आमच्या डिबेटला, या आमच्या गुफ्तगूला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. विसरू नका, लक्षात ठेवा, आम्ही आलो तर खुलकेच बोलणार आणि खुलके बोलणार म्हणून खुलके बोल प्लॅटफॉर्म आहे. देखते रहो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. जय संविधान.